पहिलाच बॉल मिस टायमिंग बॉल हवे ते फिल्डर भरपूर दूर. विकेट कीपर थोडे दूर राहिलेत. 2 धावा ते सहज मिळतील. तिसरीचा प्रयत्न भूषेश धावल्यात. 3 धावा नाही 2 मध्ये समाधान मानावं लागतं. काय ठसन होत नाहीये मार्क. थोडी ठसन होऊ द्या. फायनल मॅच वाटली पाहिजे. कुणाल इंदपेत बघा समोर. मार्क पूल करायचा होता. विकेट कीपरच्या डोक्यावरून चेंडू मात्र ट्रॅपल होताना आपल्याला पाहायला मिळतो. 1 धाव ते कंप्लीट होईल. 22 षटकामध्ये 1 धाव. पपलू पराड बॉल तयार. ऑन साइडला मिस टायमिंग बॉल हवे मध्ये. यष्टीरक्षक पुढे आला. झेल ड्रॉप झालाय. पडलेत. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती रोशन पराड माहिती देत आहेत. 10 धावा. फटका चांगला आहे. लॉंग ऑफला फिल्डर. ओ कॅच. व्हॉट अ ग्रेट कॅच. अप्रतिम झेल. चला मॅच सुरू करा. जास्त वेळ घेऊ नका विनंती आहे. मेगा फायनलची मॅचचा अंतिम सामना आपण पाहतोय. या स्पर्धेतला मेगा फायनल. यावेळेस देखील चांगला चेंडू आपण पाहतोय. बघा अक्षय मात्र आपण खोटं बोलू नका प्लीज. तुम्ही इतके संघ एकत्र करून घेऊ नका. तुमचा घरचा संघ घ्या मार. चला मॅचच्या दिशेने आपण जाऊया. मेगा फायनल आहे. ऑन साइड लॉप करण्याचा प्रयत्न आहे.
कुणाल गोलंदाजी मार्कवर. ऑफ रिजन मध्ये बॅटची यश गलीमधून मागे थर्ड मॅन बाहेर. पायाला लागलाय बॉल. उचलतात फिल्डर फेकतील. निकेश भोईर. धावसंख्या झाला 11 धावा आहेत. 11. ऑफ रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न. वाईट बॉल. Word for the over. First bounce. आता ही जी फायनल चालू आहे ती आम्ही राजे आणि वनाई GTC लाईव्ह यांच्या दरम्यान. MTC लाईव्ह. खूप सुंदर असा मैदान शिरडोन गावचा आझाद मैदान. आणि सर्व फिल्डर पावसामध्ये फिल्डिंगचा आनंद घेत आहेत. तसेच खूप प्रेक्षक आलेले आहेत. फोटोग्राफर सर्व एकत्र बघायला कधी त्यांना मिळत नाहीयेत, त्यामुळे गर्दी. आणि सुंदर असा फटका तटवलेला आहे सौरभ पाटील यांनी. मामा शाहू मामा मला तर वाटतंय फोर्थ अंपायरचा रोल ग्राउंडच्या आतमध्ये जाऊन करत आहेत. हा पहिलीच क्रिकेट मॅच आहे ज्याच्यात फोर्थ अंपायर डायरेक्ट ग्राउंड मध्ये जाऊन कॅमेरा लावून ठेवतो. मामा यांनी कृपा करून जरा ग्राउंडचा ताबा सोडावा अशी आमची नम्र विनंती मंडळातर्फे. हा तटवलेला आहे लेग साइडला. सुंदर असा छटकार. यो हनी सिंगाडे 6 होता. 4 आहे का? 4 म्हणून तो हनी सिंगाडे म्हणजे 2 कमी झाले त्याचे. हनी आणि सिंगाडे 4 रन भेटलेले आहेत. GTC वनाई MTC लाईव्ह यांना. SP क्रिकेट टीम सगळे मिळून यांनी आम्ही राजांचा पराभव करण्यासाठी त्यांनी एकत्र आलेले आहेत. पण सुंदर गोलंदाजी. संघटनेचे मार्ग अध्यक्ष आहेत त्यांनीच हे सर्व घडवून आणलेलं आहे. त्यांनीच एकोपा केलेला आहे. इकडून तिकडून घोडे जिराफ झुजवलेले आहेत. सगळे घोडे जिराफ मिळून संघ बनवलेला आहे. खूप सुंदर. दोनदा ते कसं असतं, तुम्ही पण इकडून तिकडून घेतलेलं आहे त्यामुळे आम्हाला पण कमी तिथे आम्ही जाणं भाग पडतो. कारण फोटोग्राफर हे सगळे आपण मित्रच आहोत. हा मैत्रीपूर्ण खेळ आहे. आपण इथे काय पैसे कमवासाठी प्रोफेशनल क्रिकेट खेळण्यासाठी आलेले नसतोय. एक मैत्री आहे. ही आपली जत्रा आहे ही. जेव्हा सर्व गावच्या पोरी बाहेर गावी दिलेल्या असतात त्या एकत्र येतात जत्रेच्या निमित्ताने आणि एकत्र होतात. त्यांना जो आनंद होतो तो सगळ्या फोटोग्राफरांना एकत्र येऊन आनंद होतो. त्यांच्या ज्या भावना मनात असतात तशाच भावना आपल्या असतात. आणि सुंदर गोलंदाजी कुणाल यांची. सुंदर गोलंदाजी. एका साइडला पलावा एका साइडला माडा. तर पुढच्या वर्षी प्रथमेश ठाकूर यांनी असं ठरवलंय की कुठला तरी चिप लावलेला बॉल देणार आहेत. ते बॉल माडावर मारला तर 50 रन आणि पलावा मारला 100 रन भेटतील. हा त्याला उद्घाटन ते करणार आहेत. त्याच्यानंतर आपल्या टीम म्हणजे ते पूर्ण इंटरनॅशनल क्रिकेट मध्ये लागू होणार आहे नियम. 17 रन झालेले आहेत. बॉलरचं नाव समजलं तर बरं वाटत. श्रेयस म्हात्रे ऑन द फायर. आणि सुंदर असा तटवलेला आहे सौरभ पाटील यांनी. आणि भूषेश पाटील यांनी झेल घेतलेला आहे. मॅन फ्रॉम शिरडोन. हे प्लेयर नागेच्या वाडीवर आलेले आहेत. खास मोठे प्लेयर आहेत ते.
आणि इकडं जीटीसी एमटीसी एसपी क्रिकेट संघ जो आहे त्यांनी खास पाकिस्तानचे आझम खान यांचे शिष्य मार्क यांना इकडे बोलवलेलं आहे. खास ते आमच्या वंशातील आहेत. जसा आमचा पोट मोठा आहे तसा पण त्यांचा पोट मोठा आहे. पण जो मोठे पोट आलेले खेळायला मजा येते ती कोणालाच मजा येत नाहीये. 17 रन झालेले आहेत. तीन ओव्हरची सुशील यांनी जर 3 सिक्स मारले म्हणजे 3 षटकार खेचले तर त्यांना महेश वेले यांच्याकडनं 500 रुपये बक्षीस देण्यात येतील. रोख रक्कम 500 रुपये. आज सोमवार असल्या कारणाने काही म्हणे आपण इकडे वापरू शकत नाहीयेत. नाहीतर म्हणी वापरल्या असत्या. पण आज सोमवार आहे आणि आम्ही राजा यांच्यात व्हेज प्लेअर जास्त असल्या कारणाने आपल्या त्या म्हणी त्यांना नॉनव्हेज वाटतील. हा जो अंतिम सामना आहे फोटोग्राफर वर्सेस फोटोग्राफर बघण्याजोगा आहे आणि खूप अशी ताकद लावून त्यांनी सिक्स खेचलेला आहे. हे आमच्याकडचे म्हणजे उरण मधले फेमस फोटोग्राफर आहेत रोहित हे घोडा रोहित या नावाने खूप फेमस आहेत. घोडा रोहित त्यांचा बॅटला बॉल लागल्यास तो सीमा पार जातो. तो पण उंच हवेत हेलिकॉप्टर लावून. आपले 4 प्लेयर परत एकदा ग्राउंड मध्ये उतरलेले आहेत आणि रोहित यांनी सनसनीत चपराक मारलेले चौकार. चार बॉल 28 स्कोर झालेला आहे. वनाई जीटीसी एमटीसी एसपी वर्ल्ड यांचा वनाई डिजिटल लाईव्ह प्रोप्रायटर मेघनाथ पाटील, ऑपरेटर सौरभ पाटील आणि रोहित यांनी खेचलेला आहे 6 षटकार. सॉरी 2 हनी सिंगाडेनी 2 रन खाल्ल्यामुळे चौकार झालेला आहे. हा सामन्यातील पहिल्या इनिंगचा शेवटचा बॉल आहे. रोहित ऑन स्ट्राइक अँड महेश हॅलो पपलू कम हियर. कॉल फ्रॉम सागर फराट. कम हियर प्लीज मिस्टर पपलू. Paplu, where are you? Come here.
यांनी फायनल मारल्यास शाहू दादा यांच्यातर्फे रोख 1100 रुपये 1100 रुपये देण्यात येतील. या बक्षिसासाठी शाहू दादांचे हार्दिक अभिनंदन आणि हार्दिक आभार. हा सामना म्हणजे असा जली को राख कहते बुजी को आग कहते झालेला आहे. प्रथमेश पॅटी वेअर इज की ऑफ मिस्टर महेश. अरे गाडीमध्ये बॅट आहे त्यामुळे पट्टू यांनी पटकन येऊन गाडीची चावी देणे. कुठे गेला तो प्रथमेश. ओ सुनी कुडिये पपळू हो वे पिटा. गोविंदा यांचा सुंदर असा गाणं पपळू यांच्यावर काढलेला होता त्यांनी. गोविंदाला स्वप्न पडला की पपळू नावाचा एक प्लेअर. पट्टू यांनी पटकन यावे गाडीमध्ये बॅट असल्या कारणाने महेश यांची चावी द्यावी गाडीची. पट्टू जेव्हा गोविंदांना स्वप्न पडले की फराडांच्या घरात पपलू येणार आहे तर त्यांनी तो गाणं काढलेला आहे. पपलू होय फुट हो सोनी कुडिये. आणि पपलू सगळीकडे फिट असतो. कधी कॅमेरा चालवतो कधी ऑपरेटिंग करतो. प्रथमेश ठाकूरने संपर्क साधावा. पातून झक्का का मारला. शिरडोणगावचा खूप छान सुंदर मैदान आहे आणि सुंदर मैदानात आत्ताच उतरलेले आहेत विदू आणि सदू. काय नाव काय बॅट्समनचा विदू विकी आणि विदू डबल व्ही उतरलेले आहेत. आम्ही राजे संघाचे आज सोमवार असल्या कारणाने आम्ही राजे आणि कोंबडी खाजे असं काही ते करू शकत नाहीयेत. त्यांना व्हेजवर समाधान मानणार आहेत ते. आम्ही राजे कोंबडी खाबे. आम्ही राजे यांचे विदू आणि विक्की हे फलंदाज उतरलेले आहेत. हे बॉल अंपायरशी वादावाद करू नये. अंपायरशी वादावाद करू नये. अंपायरशी वादावाद केल्यास संघ बाद करण्यात येईल. अंपायरशी वादावाद करू नये. कृपया सामना त्वरित चालू करावा. अंपायरशी वादावाद करू नये. आणि मैदानात असणार आणि बाहेर यावे नम्र विनंती. अंपायरनी स्वैर चेंडू घोषित केलेला आहे. सुंदर चेंडू. निरंजन सावंत हे अंपायर आहेत एसपी पॅनलचे. खूप नावलौकिक आहे त्यांच्या अंपायरिंग वर कोणी बोर्ड दाखवू शकत नाही. त्यामुळे तुम्ही वाद करण्यात वेळ घालू नका. आता जो T20 इंटरनॅशनल वर्ल्ड कप झाला
तो आपण जिंकलो आणि त्याच्यानंतर लगेच झिम्बाब्वेवर टूरवर गेलेला भारतीय संघ त्याची पिछेहाट झाली तेव्हा पाकिस्तान खास करून त्यांचे आझम खान जे मार्क यांचे गुरुवारी आहेत त्यांनी खूप टिंगलटावाल्या केल्या मग परत भारताच्या टीमने अशी वाट लावली तेव्हा मार्क यांना थोडासा रडू आलेला होता पण त्यांनी तो थांबवलेला आहे बाद लागोपाठ 2 6 कधी पण मारले तर 500 रुपये बक्षीस वनाई जीटीसी ओम साई एमटीसी वर्ल्ड या टीम तर्फे प्रथमेश ठाकूर हे खूप सुंदर कॉमेंट्रेटर आहेत त्यांना जरा दुखापत झालेली आहे त्यांच्या हाताला थोडंसं खरचटलेलं आहे पण ते आता बरे झालेत आणि कॉमेंट्रीवर परत येत आहेत क्या बात है धन्यवाद धन्यवाद अजित दादा आपला मनपूर्वक आभार मेगा फाइनल का है मुकाबला है और दो बेहतरीन टीमें मेगा फाइनल के लिए संस होती हुई एक दूसरे के सामने मेगा फाइनल का ये बेहतरीन मुकाबला ओ हल्के सीधी शादी नजाकत महेश वेले की नजाकत हमने देखी दरम्यान के बाहर भेजा इस गेंद को 4 रन के लिए एक्शन रिप्ले हम देखेंगे क्या नजाकत से भरा हुआ ये शॉट था नजाकत देखिए कमाल देखिए महेश वेले का क्या बात है कितने खूबसूरती से खेला ये शॉट सीधी गई थर्ड मैन के बाहर 4 गेंदे 7 रन सुशील पाटिल चिड़ू नका फिर एक बार उसी दिशा में खेलने का प्रयास था हर बार आप नहीं खेल सकते क्योंकि देखिए रबर बॉल है बहुत तेजी से निकलता है और अब फिलहाल यही चर्चा हम कर रहे थे कि इस मुकाबले में जीत कौन दर्ज करेगा क्योंकि मेगा फाइनल का ये मुकाबला मेगा फाइनल अंतिम मुकाबला है देखिए ये भी अच्छी गेंद थी बेहतरीन ये थी सटीक लाइन और लेंथ पर डॉट बॉल के 7 ओवर की समाप्ति पहले ओवर के बाद 7 एक विकेट के नुकसान पर अब आने वाली 12 गेंदों में जीत के लिए चाहिए 27 रन 12 गेंदे 27 रनों की दरकार बारह बॉल 27 की जरूरत इस मुकाबले में चलिए ज्यादा समय वक्त खर्चा मत करिए तुरंत इस मुकाबले की शुरुआत करिए आप फिर एक बार सुशील पाटिल पटकी हुई गई थी थर्ड मैन में निकली मार्क देखिए भाई मार्क को देखिए नहीं मार्क एसपी लाइव के सब चलिए सुशील पाटिल ज्यादा वक्त आप खर्च कर रहे हो देखिए मेगा फाइनल का ये मुकाबला है दोस्तों अंतिम मुकाबला शानदार राइजिंग एंड सरप्राइजिंग डिलीवरी गुडलैंड स्पॉट से टेक ऑफ करती हुई गेंद थी सीधी विकेट कीपर के हाथों में गई एक हाथ से खेला किरण पवार की स्टाइल में शाहू मामा वहां पर
क्या बात है शाहू मामा, देखिए फील्डिंग, देखिए थ्रो, देखिए शाहू मामा का। उम्र लगभग 64-65 की रहेगी इनकी, लेकिन फील्डिंग देखिए आज भी पपलू जैसे यंग लड़के को शर्मा देगी ऐसी फील्डिंग। अक्षय मात्रे देखिए वहां से कुछ सीखिए, अक्षय मात्रे देखिए, अक्षय मात्रे कीचड़ में कुछ कर रहे हैं देखिए वहां पर। और दूसरी तरफ देखिए कुणाल मात्रे घास फूस में ऑन साइड पर पुल करने का प्रयास। जादू टोना किया है शायद इस मुकाबले में। अक्षय मात्रे देखिए खराब फील्डिंग, क्या कर रहे अक्षय मात्रे, आपकी वजह से 1 रन चली गई देखिए यहां पर। कुणाल देखिए वहां पर घास फूस में जाते हुए मामा के मशी के पास, और अक्षय मात्रे देखिए दूसरी तरफ कीचड़ में जाते हुए। बाहर आइए थोड़ा अक्षय मात्रे, खुले मैदान में आइए। ऑन साइड पर अक्षय मात्रे की तरफ गेंद भाग रही है देखिए, क्या कवर कर पाएंगे नहीं, दूसरे खिलाड़ी ने रुकाया इस गेंद को। शानदार फील्डिंग। टोटल की बात करेंगे, कुल स्कोर 7 गेंदे और 20 की जरूरत। 7-20 का ये इक्वेशन, हालांकि इस मुकाबले में उद्योजक शिरडोन करम पाटिल का आगमन होता हुआ। उल्लाप किया है महेश मेले के बल्ले से, आता हुआ ये लंबा छक्का, बढ़िया शॉट था, क्या शॉट खेला देखिए, सीधे गेंदबाज के सिर के ऊपर से बाउंड्री लाइन के बाहर। अब रोशन फराडे में बताएंगे आने वाली 6 गेंदे और 14 की जरूरत, 6 गेंदे 14 की जरूरत है यहां पर। छह 14 का इक्वेशन इस मुकाबले में। श्रीकृष्ण कला ब्रास बँड चे 2 वादक इथे आपण पाहतोय, मॅन फ्रॉम वाकन सूर्या आणि दुसऱ्या बाजूला करण पाटील। वहां साइड पर लॉप करने का प्रयास था, डॉट बॉल। अब आखिरी 5 गेंदे शेष और 5 गेंदों में 14 की जरूरत है यहां पर इस मुकाबले में। बहुत ही अच्छा मुकाबला, देखिए मेगा फाइनल का ये मुकाबला है दोस्तों, और मेगा फाइनल का मुकाबला और कैसा चाहिए। देखिए आमिर आजे फोटोग्राफर्स, वाइड बॉल, खराब गेंद, 13 बनाने और 5 गेंदे और 13 की जरूरत। 5-13 का समीकरण आमिर आजे फोटोग्राफर्स टीम के लिए जीत की उम्मीदें अभी भी बरकरार होंगी, क्योंकि डगआउट में धनंजय जैसे एक पावर हिटर बैठे। निकेश भोईर देखिए, छोटी सी स्माइल उनके चेहरे पर आई, क्योंकि हमने देखा डगआउट में और कौन से बड़े बल्लेबाज हैं। राजन शायद इन एक्शन होंगे, संदीप नाना भी एक अच्छे बेहतरीन पावर हिटर है। तो एक पावर पैक टीम के साथ उतरी थी आमिर आजे फोटोग्राफर्स टीम। विकी की बड़ी विकेट, विकी को छोड़ना होगा मैदान। बड़ी सफलता, बड़ी सफलता वन आई वर्ल्ड जीटीसी लाइव के लिए।
नील जे के देखिए बुम बुम निखिल, निकेश भोईर देखिए, माफ करिए, अंपायर डॉट बॉल या फिर व्हाइट बॉल? व्हाइट बॉल। पांच गेंदे 12 की जरूरत होगी इस मुकाबले में। 5 गेंदे 12 रन। धनंजय को जो कंधे पे उठाएगा उसको 200 रुपए का इनाम होगा सुशील पाटिल टाइगर की ओर से। और कमेंटेटर के लिए देखिए, हालांकि यहाँ पर 1000 रुपए का नकद इनाम सुशील पाटिल टाइगर की ओर से आता हुआ। और अगर सुशील पाटिल ये मुकाबला जीते तो कमेटी को 500 रुपए का इनाम देंगे। गेंद हवा में, खिलाड़ी गेंद के नीचे, कैच ड्रॉप किया है भाई यहाँ पर। यह आसान सा कैच था, ये आप नहीं छोड़ सकते। देखिए निकेश बोईर, देखिए यहाँ पर इक्वेशन बताएंगे हमें रोशन फराट। 4-10, 4 गेंदे 10 की जरूरत, 10 का दम दिखाना होगा यहाँ पर इस मुकाबले में। बेहतरीन मुकाबला, यू आर द वॉचिंग एंड थ्रिलिंग मैच, यू आर द वॉचिंग एंड हाई वोल्टेज मैच। एक बड़ा मुकाबला, बड़ी कश्मकश, मेगा फाइनल का देखिए खोद कर निकाला निकेश बोईर ने। डीप में जाते हुए स्क्वायर लेग की तरफ गेंद बैकवर्ड ऑफ स्क्वायर लेग में कन्वर्ट होते हुए शाहू मामा देखिए वहां पर 2 रन चुराए हुए। तीसरे के लिए निकेश बोईर भागे, थ्रो बहुत अच्छा है लेकिन देखिए 3 रन मिलेंगे। बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट, हालांकि 3 रन यहां से मुकम्मल करते हुए इन 3 के 7 को चला गया। बट तबाह आने वाली 3 गेंदे और 3 गेंदों में 7 की जरूरत। तीन गेंदे 7 की जरूरत। देखिए अगर आप मैदान के अंदर एक कदम गए तो 4 रन बढ़ाए जाएंगे आपके। एक कदम पर 4 रन, 2 कदम पर 8। देखिए 3 गेंदे 7 रन की दरकार। महेश मेले क्या मुकाबला फिनिश कर सकते हैं? क्या अपने बल्ले में ताकत रखते हैं? 3 गेंदे 7 रन। गेंदबाज के पीछे सुशील पाटिल के सामने से सीधी 4 रन के लिए। अब 2 गेंदे और 3 रनों की जरूरत। कंपलसरी चेसिंग इस प्रतियोगिता का नियम, हालांकि अब 2 गेंदों में 3 रन कंपलसरी बनाने होंगे। चेसिंग इज कंपलसरी। 2 गेंदे 3 रन, मेगा फाइनल का यह मुकाबला। और क्या चाहिए दोस्तों, देखिए मेगा फाइनल, अंतिम मुकाबला, रायगढ़ ठाणे फोटोग्राफर्स ट्रॉफी। और हमें इस बात का गर्व है कि हमारी दोनों ही टीमें ठाणे से निकलती हुई मेगा फाइनल के लिए। जेंटल टच, एक पूरा, दूसरे के लिए भागे कुणाल की अच्छी फील्डिंग। 2 पूरे, 2 रन मिले भाई। तीसरे के लिए आएंगे नहीं, 2 रन मिलेंगे। अब आखिरी 1 गेंद 1 रन की जरूरत। याद आया मुकाबला फॉर्चून इवेंट्स बनाम प्रेम एंटरप्राइजेस के बीच। 1 गेंद 1 रन, चेसिंग कंपलसरी। नहीं, बैट अब नहीं, अब बैट नहीं। 1 गेंद 1 रन। एक बॉल 1 रन, उल्लासनगर से आए धनंजय। देखिए 1 गेंद 1 रन, 1 गेंद 1 रन की जरूरत। कौन जीतेगा ये मुकाबला? एक तरफ देखिए मात्रे, दूसरी तरफ सुशील पाटिल। कौन जीतेगा मुकाबला मेगा फाइनल का? कौन जीतेगा चैंपियनशिप? एक गेंद 1 रन। व्हाट अ थ्रिलिंग मैच, बहुत ही बेहतरीन मुकाबला।
ओ क्या हुआ क्या हुआ क्या हुआ, महेश भागे और लीजिए भाई, मुकाबला यहां से जीत लिया है वन आईवल जीटीसी लाइव ने। देख सकते हैं अक्षय मात्रे क्या कर रहे हैं, बाप रे बाप, अक्षय मात्रे सेलिब्रेशन ये देखिए, फिर एक बार रोशन बराड़, एक बार फिर से अक्षय मात्रे का सेलिब्रेशन। देखिए 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 अक्षय मात्रे ने क्या किया, देखिए अक्षय मात्रे को देख सकते हैं आप, देखिए भाई क्या बात है क्या बात है, क्या सेलिब्रेशन, कौन सा सेलिब्रेशन थे, हाथ पर खड़े रह रहे थे, देखिए लाजवाब। चलिए मेगा फाइनल जीता पर चैंपियन बने सुशील पाटिल। लास्ट बॉलर जो शेवटचा गोलंदाज होता त्याला शाहू मामांकडून 300 रुपयांचं पारितोषिक या।